नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट टाईम तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. आपण बिझनेस एनालिटिक्सचे असो, ऑर्गनायझेशन बिहेवियरच्या असो, अकाउंटिंगच्या असो, डिसिजन सायन्सच्या असो, मल्टिपल विषयाचे आपण लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबला टाकले होते. तुम्ही काही जणांनी पेड लेक्चर्स घेतले, काही जणांनी फ्री लेक्चर्स बघितले. फ्री लेक्चर्सला भरपूर जणांचा छान रिस्पॉन्स होता. व्ह्यूज पण आपले छान गेलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनी एवढा भरभरून रिस्पॉन्स दिलेला आहे. बघा, आज इंडियन नॉलेज सिस्टममध्ये आपण युनिट नंबर 5 बघणार आहोत. कशाबद्दल आहे युनिट नंबर 5? इंडिजिनियस मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस अँड फ्रेमवर्क. ठीक आहे, इंडिजिनियस स्वदेशी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आणि त्याचं फ्रेमवर्क काय असणार आहे, आणि त्याच्याबरोबर रोल ऑफ फॅमिली आणि कम्युनिटी इन इंडियन बिझनेसेस. ठीक आहे, इंडियन बिझनेसमध्ये फॅमिली आणि कम्युनिटीचा रोल काय ते आज आपण इन डिटेल बघू. ह्या पर्टिक्युलर लेक्चरची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल किंवा स्वामी अकॅडमीची व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, त्यावरती जॉईन करा. तुम्हाला तिथं ह्याची PDF भेटून जाईल. किंवा तुम्हाला तिथे करायचं नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये फ्री मटेरियल कंटेंटमध्ये तुम्हाला हे PDF भेटून जाईल. हे अँड्रॉइडसाठी ॲप्लिकेशन आहे आणि हे iOSसाठी ॲप्लिकेशन आहे. तुम्ही हे डाउनलोड करून रजिस्टर करू शकता किंवा घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण सेकंड सेमिस्टरचे रेग्युलर क्लासेस स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, सेकंड सेमिस्टर जसं तुम्ही ह्या यूट्यूब जर्नीमध्ये बघितलं आपली टीचिंग कशी असते, काय असते, ते सर्व आपण एकदम सिस्टमॅटिक वेने आपण सेकंड सेमिस्टरसाठी पण स्टार्ट करणार आहोत. सेकंड सेमिस्टरचे रेग्युलर क्लासेस 1 फेब्रुवारी 2025 पासून स्टार्ट होणार आहे. तुम्हाला जर सिम्पल लँग्वेजमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फीचर्स काय आहेत आपल्या क्लासेसचे? सिम्प्लिफाईड लँग्वेज असते, जसं आपण आपल्या देशी भाषेमध्ये शिकतो मराठीमध्ये. ठीक आहे, इझी नोट्स आहेत, पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये आहेत. तुम्ही बघितलं असताल आपले नोट्स कसे आहेत. आणि आपले बॅचची साईज जी असते ना, लिमिटेड साईज असते. 25 स्टुडंटचीच बॅच असते आपली. त्याच्या पलीकडे आपण घेतच नाही स्टुडंट. ठीक आहे, पर्सनल अटेन्शन असतं. 1 to 1 तुम्ही एनी टाईम कॉल करून तुमची क्वेरी रिझॉल्व्ह करू शकता. आणि हे टोटल 4 मंथची बॅच असणार आहे. फेब्रुवारी टू मेपर्यंत चालणार आहे आपली बॅच. ठीक आहे, स्टार्टिंग फ्रॉम 1 फेब. ठीक आहे, ह्याचे तुम्हाला लाईव्ह क्लासेस भेटतील. रेकॉर्डेड एखादा क्लास तुमचा मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस भेटतील. सिम्प्लिफाईड नोट्स भेटतील ऑल युनिटचे. त्याचे PYQ सोल्युशन भेटेल आणि तुमचे एनी काइंड ऑफ डाउट्स ते रिझॉल्व्ह केलं जाईल. आपला टायमिंग काय असतो? मंडे टू फ्रायडे आपले क्लास असतात. इव्हनिंगला 7 to 9 असतात. आणि मोड काय? बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर ऑफलाईन आहे का? ॲज ऑफ नाऊ वी आर वर्किंग ओन्ली ऑनलाईन. ठीक आहे, सध्या आपलं ऑनलाईनच आहे. ऑफलाईन आपली बॅच लवकर स्टार्ट होणार आहे, ते तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आता सध्या आपण Google मीटवरती वर्क करतोय. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, हा माझा नंबर आहे. तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करून माझ्याशी रजिस्ट्रेशन करू शकता. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, वन्स अगेन. बघा, सगळ्यात पहिलं हिस्टॉरिकल कंटेक्स्ट ऑफ फॅमिली अँड कम्युनिटी. ठीक आहे, बघा, कम्युनिटी आणि फॅमिलीचा बिझनेस आजपासून नाही आहे, अर्ली सिव्हिलायझेशन पासून आहे. ठीक आहे, बघा, बिझनेसेस वेअर लार्जली रन बाय फॅमिली विथ द फॅमिलीज कंट्रोलिंग रिसोर्सेस, लँड अँड क्राफ्ट प्रोडक्शन. इन द रोमन एम्पायर अँड मिडिवल गिल्ड्स द बिझनेसेस वेअर मॅनेज बाय फॅमिली. स्किल्स वेअर पास डाऊन थ्रू जनरेशन. ठीक आहे, तर बघा, अर्ली सिव्हिलायझेशनमध्ये हे रोमन एम्पायर पासून काय फॅमिली रन बिझनेसेस आहेत. देन रेनान्सेस अँड ट्रेड एक्सपान्शन, जसं families like Medici and Fugars dominated banking and trade. During colonialism, ठीक आहे, ब्रिटिश रूलमध्ये फॅमिलीज मॅनेज द लार्ज ट्रेडिंग कंपनीज अँड प्लेइंग द की रोल इन ग्लोबल कॉमर्स. ठीक आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जसं झालं, ठीक आहे, त्यावेळेस फोर्ड कंपन्या वगैरे होतं, त्यांनी ऑलरेडी आपल्या बिझनेसवरती फॅमिलीचं कंट्रोल ठेवलंच होतं. ठीक आहे, देन कम्युनिटी रोल. अर्ली बिझनेस वेअर बेस्ड ऑन लोकल ट्रेड अँड कोऑपरेटिव्ह. ठीक आहे, कॉटेज इंडस्ट्रीज, कम्युनिटी रन बिझनेसेस फ्लरिश विथ द फॅमिलीज कोलॅबरेटिंग टू मीट लोकल नीड्स. ठीक आहे, 20th सेंचुरी आली, जसं द फॅमिली बिझनेस लाईक जॉन्सन, टाटा बिकेम द ग्लोबल प्लेयर्स. ठीक आहे, फॅमिली बिझनेस बघा, टाटा आहे, महिंद्रा आहे, अंबानी आहे. इंडियामध्ये मल्टिपल बिझनेसेस फॅमिली रन बिझनेसेस आहेत. तर हे अशा प्रकारे हे फॅमिलीजने कंट्रोल ठेवलेला आहे आपल्या पूर्ण बिझनेसवरती. मॉडर्न इरा आलेला आहे आपला. मॉडर्न इरामध्ये ग्लोबलायझेशन एक्सपांडेड फॅमिली बिझनेस इंटरनॅशनली, बट इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी इम्पॅक्ट अँड इथिकल प्रॅक्टिसेस बिकेम द की. ठीक आहे, तर त्याच्यासोबत फॅमिलीसोबत कम्युनिटी पण खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. नाऊ फॅमिली बिझनेसेस नाऊ फोकस ऑन लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट. अशा प्रकारे हे आपलं फॅमिली आणि कम्युनिटी बिझनेसचा रोल कसा असतो हे आपण बघितलेलं आहे इन ब्रीफ. आजपासून नाही तर अर्ली सिव्हिलायझेशन पासून हे चाललेलं आहे आजच्या मॉडर्न इरापर्यंत. ठीक आहे, फॅमिली काय असते? इट इज अ सोशल युनिट कन्सिस्टिंग ऑफ इंडिव्हिज्युअल्स कनेक्टेड बाय ब्लड, मॅरेज अँड अडॉप्शन, लिव्हिंग टुगेदर, फॉर्म्स प्रायमरी ग्रुप फॉर इमोशनल सपोर्ट, अपब्रिंगिंग अँड कल्चरल ट्रान्समिशन. जॉईंट फॅमिली काय? एक्सटेंडेड फॅमिली सिस्टम इन अ
मेनी कल्चर्स, ठीक आहे, पर्टिक्युलरली इन इंडिया इट कंप्राइजेस मल्टिपल जनरेशन लिव्हिंग टुगेदर इन्क्लुडिंग ग्रँडपेरेंट्स, पेरेंट्स, चिल्ड्रन, अंकल, आंट, कझिन्स. तुम्हाला माहित आहे तुमच्या घरामध्ये पण तुम्ही ऑब्झर्व करत असाल, ठीक आहे. तर हे झालं जॉईंट फॅमिली. त्यानंतर बघा फॅमिली अँड जॉईंट फॅमिली, ठीक आहे. ऑफन न्यूक्लिअर फॅमिली अँड आपलं काय असते जॉईंट फॅमिली, ठीक आहे. फॅमिलीमध्ये दोन भाग आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये फक्त पॅरेंट आणि चिल्ड्रन असतात. जॉईंट फॅमिलीमध्ये एकाच ह्याच्यामध्ये मल्टिपल तुमचे ग्रँड पेरेंट असतात, पॅरेंट असतात, चिल्ड्रन असतात, अंकल आंटी असतात. तर ह्या अशा प्रकारे आपलं हे फॅमिली आणि जॉईंट फॅमिली. त्यानंतर बघा कम्युनिटी नेटवर्क काय असतं, रोल ऑफ कम्युनिटी इन इंडियन बिझनेस अँड रोल ऑफ कम्युनिटी इन बिझनेस सस्टेनेबिलिटी बघायचं आपल्याला. कम्युनिटी नेटवर्क रेफर्स टू group of interconnected individuals, organization and entities within a community that collaborate, share resources and work towards common goal. ठीक आहे. These network built on relationship, shared values and mutual support, fostering social cohesion and collective well-being. ठीक आहे. तर बघा काय एकत्र लोक मिळून काय करतात, कोलॅबरेट करतात, रिसोर्सेस शेअर करतात आणि कॉमन गोल टुवर्ड्स वर्क करत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू रेफर्ड ॲज अ कम्युनिटी नेटवर्क. ठीक आहे. की कॅरेक्टरिस्टिक्स बघा, शेअर्ड पर्पज असतं, ठीक आहे. पर्पज माहीत असतं काय करायचं काय नाही. कोलॅबरेशन असतं, रिसोर्सेस नॉलेज एकमेकांमध्ये एक्सचेंज केलं जातं. सपोर्ट सिस्टीम प्रोव्हाइडिंग प्रमोशनल, फायनान्शियल अँड लॉजिस्टिक सपोर्ट टू मेंबर्स. ठीक आहे. देन डायव्हर्सिटी असते, मल्टिपल लोक असतात, मल्टिपल बॅकग्राऊंडचे असतात आणि ते एक कंबाईन पूल ऑफ आयडियाज क्रिएट करत असतात, सोल्युशन देत असतात. ठीक आहे. जसं लोकल फार्मर्स आहेत, शेअरिंग टूल्स अँड टेक्निक्स. ठीक आहे. नेबरहुड ग्रुप कोलॅबरेटिंग फॉर क्लीन वॉटर, ऑनलाईन फोरम फॉर कनेक्टिंग मेंबर्स फॉर डायस्पोरा. ठीक आहे. तर बघा कम्युनिटी रोल इन इंडियन बिझनेस. हिस्टॉरिकल आस्पेक्ट काय होतं बघा, एन्शियंट इंडियामध्ये सेल्फ सफिशियंट विलेज होते, ठीक आहे. गिल्ड्स होते, श्रेणीज होते, ऑर्गनाइज ट्रेड अँड क्राफ्ट, फोस्टरिंग कोलॅबरेशन अँड ट्रस्ट विद इन द कम्युनिटीज. ठीक आहे. टेम्पल ऍक्टेड ॲज इकॉनॉमिक हब. मिडवेल पिरियडमध्ये बघा बनिया आणि मारवाडी होते, डॉमिनेटेड ट्रेड, लिव्हरेजिंग सोशल नेटवर्क अँड इन्फॉर्मल बँकिंग, जसं हुंडी म्हणलं जातं आपण. ठीक आहे. देन कॉलोनियल इरा आलं, स्वदेशी मुवमेंट आले, ठीक आहे. ब्रिटिश राजला काय केले त्यांनी, रेजिस्ट केले आणि स्वतःचे बिझनेस क्रिएट केले, दॅट इज द टाटा अँड बिर्ला. ठीक आहे. त्यानंतर आहे पोस्ट इंडिपेंडन्स, जसं कोऑपरेटिव्ह आलं, कोऑपरेटिव्ह मुवमेंट आले, अमूल आले, सेल्फ हेल्प ग्रुप आले. त्यांनी स्वतःचं एक कम्युनिटी मिळून काय केले, त्यांनी एम्पॉवरमेंट केले कम्युनिटीचं, लोकलचं. ठीक आहे. अशा प्रकारे हे कम्युनिटी रोल क्रिएट झालेलं आहे एन्शियंट टू मॉडर्न अँड पोस्ट मॉडर्न इरा. ठीक आहे. देन रोल ऑफ कम्युनिटी इन अ बिझनेस सस्टेनेबिलिटी बघा, ट्रस्ट अँड लॉयल्टी क्रिएट करू शकतात, ते रिसोर्स शेअरिंग करू शकतात, मार्केट स्टेबिलिटी ठेवू शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन नाही करणार, सोशल कॅपिटल क्रिएट करू शकतात. ठीक आहे. आणि त्यांचं स्वतःचं रेप्युटेशन इन्क्रीज करू शकतात आणि सस्टेनेबल प्रॅक्टिस, इको फ्रेंडली बँकिंग. ठीक आहे. देन आपलं इन्व्हायरमेंटला सस्टेनेबल करून लॉंग टर्मसाठी गोल्स अचीव करण्यासाठी मदत करू शकते. दॅट इज द कम्युनिटी नेट. बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅमिली ओन बिझनेस बघा, ओनरशिप अँड कंट्रोल. मेजॉरिटी ऑफ ओनरशिप अँड डिसिजन मेकिंग रिटेन विद इन फॅमिली. फॅमिलीमध्येच ओनरशिप असते, त्यांचं लॉंग टर्म विजन असतं. ठीक आहे. लिगेसीवरती फोकस असतं आणि ग्रोथ ओव्हर जनरेशन प्रमोट करायचं असतं त्यांना. ठीक आहे. देन बघा स्ट्रॉंग व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. फॅमिली ट्रॅडिशन, त्यांचे इथिक्स, कल्चर असतं त्यांच्याकडे. सक्सेशन प्लॅनिंग असते, माझ्यानंतर कोण रूल केलं पाहिजे ते सगळं असतं त्यांच्याकडे. पर्सनल रिलेशनशिप असते. ठीक आहे. फ्लेक्सिबिलिटी असते आणि रिसोर्सेस चॅलेंज पण असतात. लिमिटेड ॲक्सेस टू एक्सटर्नल कॅपिटल. ठीक आहे. हे अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपल्या फॅमिली ओन बिझनेसचे. त्यानंतर बघा कम्युनिटी एंगेजमेंट स्ट्रॅटेजी आहे. आता बघा आपल्याला कम्युनिटी नेटवर्क क्रिएट करायचं आहे, कम्युनिटीसोबत एंगेज व्हायचं आहे. तर ते आपल्याला कसं करायचं आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं अंडरस्टँड करायचं कम्युनिटी म्हणजे काय, कम्युनिटीची गरज काय, कम्युनिटीच्या व्हॅल्यूज काय, त्यांचे एक्सपेक्टेशन काय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला गोल क्लिअर करायचे. ठीक आहे. सेट क्लिअर गोल्स. ठीक आहे. अलाइनमेंट एफर्ट्स. ठीक आहे. एंगेजमेंट एफर्ट्स विथ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. देन बिल्ड पार्टनरशिप, कोलॅबरेट विथ लोकल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. इम्प्लिमेंट इनिशिएटिव्ह. ठीक आहे. फोकस ऑन एज्युकेशन, हेल्थ, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ठीक आहे. देन कम्युनिकेट रेग्युलरली, मेंटेन द ट्रान्सपरन्सी अँड ओपन चॅनल फॉर फीडबॅक. ठीक आहे. देन मेजर द इम्पॅक्ट, तुमचं काम केलेलं काय इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती, एफर्ट्सवरती, ते करायचं आहे. ती स्ट्रॅटेजी रिफाईन करायची जेणेकरून तुम्ही कम्युनिटीसोबत एंगेज राहाल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला कम्युनिटी एंगेजमेंट स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर बघा लिडरशिप स्टाईल आहे. आपल्याला माहिती आहे लिडरशिप स्टाईल म्हणजे अप्रोच असतो, कसं लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी, गाईड करण्यासाठी टू अचीव देअर गोल्स. ठीक आहे. अशा प्रकारे लिडरशिप स्टाईल असते. लीडर गाईड करत असतो, इन्स्पायर करू शकतो, मोटिवेट करू शकतो, इन्फ्लुएन्स करू शकतो. ठीक आहे. इट रिफ्लेक्ट्स देअर बिहेवियर, कम्युनिकेशन्स अँड डिसिजन मेकिंग मेथड्स. ठीक आहे. तर बघा लिडरशिप स्टाईलमध्ये 3-4 टाईपचे स्टाईल्स आहेत. एक तर ॲटोक्रॅटिक, वरून जे बॉस सांगेल तेच करायचं, आपल्याला टीमला स्वतःचं इंडिपेंडन्स नाही आहे. डेमोक्रॅटिक म्हणजे कोलॅबरेटिव्ह, सगळे एकत्र बसून डिसिजन घेणार, पार्टिसिपेशन करणार. ट्रान्सफॉर्मेशनलमध्ये काय, फोकस ऑन इन्स्पायरिंग अँड
मोटिवेटिंग इनोव्हेशन अँड ग्रोथ. ठीक आहे. ट्रान्झॅक्शनल आहे, एम्फेसाइज स्ट्रक्चर, टास्क, रिवॉर्ड्स, पेनल्टीज. ठीक आहे. तुम्ही एवढं काम करा तुम्हाला एवढं बेनिफिट भेटेल, तुम्ही एवढं काम करा तुम्हाला हे नाही केलं तर एवढं पेनल्टीज भेटेल, असं हे ट्रान्झॅक्शन नेचर असतं. आणि लेझी फेअर म्हणजे काय, प्रोव्हाइड्स ऑटोनॉमी टू द टीम विथ मिनिमल सुपरविजन. लेझी फेअर म्हणजे फ्री असतं, फेअर फेअर. ठीक आहे. फ्री म्हणजे तुम्हाला विदाऊट एनी कंट्रोल कोणाचं. ठीक आहे. लेझी फेअर म्हणजे फ्रीडम असतं ते. ठीक आहे. अशा प्रकारे लिडरशिप स्टाईल आहे. ठीक आहे. तुम्हाला 2 मार्क लिहू शकते, एक्सप्लेन द लिडरशिप स्टाईल और राईट डाऊन द टाइप्स ऑफ लिडरशिप. ठीक आहे. तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. देन आहे कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. अ कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन इज अ मेंबर ड्रिव्हन एंटिटी फॉर्म टू मीट कॉमन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल नीड्स. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह मेंबरशिप काय, सगळे लोक एकाच कम्युनिटीमध्ये लोक एकत्र येतात. ठीक आहे. एकत्र येतात, स्वतःचे रिसोर्सेस शेअर करतात आणि डिसिजन मेकिंग पण शेअर करतात आणि त्याचा जे काही फायदा होईल ठीक आहे आपल्या मेंबरसाठीच देत असतात. ठीक आहे. दॅट इज द कोऑपरेटिव्ह. क्लासिक एक्झाम्पल बघा अमूल आहे. ठीक आहे. सर्व लोकांनी मिळून एकत्र आले आणि त्यांनी कोऑपरेटिव्ह क्रिएट केले. आज किती तर हजार करोडची कंपनी झालेली आहे. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह आहे. आज कंपनी नाही आहे, अमूल प्रायव्हेट कंपनी नाही, कोऑपरेटिव्ह आहे. इट ऑपरेट्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल असिस्टन्स, डेमोक्रेटिक डिसिजन मेकिंग अँड इक्विटेबल रिसोर्स शेअरिंग. ठीक आहे. तर कोऑपरेटिव्ह मुवमेंट बघा अर्ली फेज काय 1904 ते 1947 मध्ये झालं होतं ब्रिटिश रूलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट क्रिएट केलं होतं 1904 ला. ठीक आहे. पोस्ट इंडिपेंडन्स 1947 ते 91 मध्ये भरपूर कोऑपरेटिव्ह मुवमेंट झाले. ठीक आहे. देन सक्सेस स्टोरी अमोल त्याच्यातलीच आहे, इफको फर्टिलायझर्सची त्याच्यातलीच आहे, एक्सपान्शन इंटू हाऊसिंग, बँकिंग अँड कन्झ्युमर गुड्स झाले. देन लिबरलायझेशन फेजमध्ये शिफ्टेड टू प्रोफेशनलायझेशन अँड टेक्नॉलॉजी अडॉप्शन. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह लाईक सेल्फ हेल्प ग्रुप आणि मायक्रो फायनान्स एक्सपांडेड द कोऑपरेटिव्ह रीच. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या सपोर्टनुसार हे 1991 नंतर खूप वाढलेले आहे कोऑपरेटिव्ह मुवमेंट. ठीक आहे. अशा प्रकारे हे कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आणि त्याचे मुवमेंट झालेले आहेत. ठीक आहे. बघा व्हॅल्यूज अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॅल्यूज काय असतात, व्हॅल्यूज आर द कोर बिलीफ्स अँड प्रिन्सिपल दॅट गाईड बिहेवियर, डिसिजन मेकिंग अँड ॲक्शन्स इन अ पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. ठीक आहे. तर काय असतं, गाईड करत असतं आपल्याला ॲक्शन्स वगैरे घेण्यासाठी हे व्हॅल्यूज आपल्याला. ठीक आहे. इंड्युरिंग असतं, व्हॅल्यूज आर स्टेबल ओव्हर द टाइम. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघा इंड्युरिंग ओव्हर द टाइम स्टेबल असतात व्हॅल्यूज. ठीक आहे. लवकर चेंज होत नसतं. आपण जर समजा पॉझिटिव्ह माइंडसेटचा आहे, आपल्याला कोणी म्हणलं निगेटिव्ह घ्या निगेटिव्ह घ्या तर आपण घेतो का, आपली स्टेबिलिटी असते. ठीक आहे. गायडिंग प्रिन्सिपल्स असते, दे शेप डिसिजन, ॲक्शन्स अँड ॲटिट्यूड. ठीक आहे. कल्चरल व्हॅल्यूज आर इन्फ्लुएन्स बाय कल्चरल, सोशल, फॅमिली एन्व्हायरमेंट. ठीक आहे. देन आहे सब्जेक्टिव्ह, डिफरंट पीपल और कम्युनिटीज मे होल्ड डिफरंट व्हॅल्यूज. इन्फ्लुएन्शियल असू शकतो व्हॅल्यूज तुमच्या, इनहरंट असू शकतं तुमच्या फॅमिलीपासून येऊ शकतं, हायरार्कियल असू शकतं, व्हॅल्यूज आर रँक्ड ऑन इम्पॉर्टन्स, गायडिंग ॲक्ट डिसिजन्स. ठीक आहे. देन नॉर्मेटिव्ह व्हॅल्यूज डिफाईन द नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स ऑफ ॲक्सेप्टेबल बिहेवियर. ठीक आहे. देन आहे एक्झाम्पल्स बघा इंटिग्रिटी, रिस्पेक्ट, इनोव्हेशन अँड कम्पॅशन. ठीक आहे. बिईंग ऑनेस्ट अँड इथिकल इन ऑल ॲक्शन्स. ठीक आहे. ते तुमची इंटिग्रिटी झालं एक्झाम्पल व्हॅल्यूजच्या. व्हॅल्यूइंग अदर्स ओपिनियन अँड राईट, रिस्पेक्ट झाली. ठीक आहे. ती एक व्हॅल्यू झाली. इनोव्हेशन प्रायोरिटायझिंग क्रिएटिव्हिटी अँड चेंज. तर एक कम्पॅशन, शोईंग एम्पॅथी अँड कन्सर्न्स फॉर अदर्स वेलबिंग, दॅट इज ऑल्सो अ व्हॅल्यू. ठीक आहे. बघा कल्चरल व्हॅल्यू अँड देअर इन्फ्लुएन्स ऑन इंडियन बिझनेस. बघा कल्चरल व्हॅल्यूज काय आणि ते इंडियन बिझनेसवरती कसं इम्पॅक्ट करतात. बघा कम्युनिटी ओरिएंटेशन, एम्फेसिस ऑन रिलेशनशिप, फोस्टर ट्रस्ट, कोलॅबरेशन अँड लॉयल्टी इन अ पार्टनरशिप. रिस्पेक्ट फॉर हायरार्की, डिसिजन मेकिंग ऑफन फॉलो अ टॉप डाऊन अप्रोच, रिफ्लेक्टिंग रिस्पेक्ट फॉर सिनियरिटी अँड ऑथॉरिटी. ठीक आहे. तर ॲडॅप्टिबिलिटी असते आपल्याकडे, इथिक्स अँड धर्म असतं, ड्युटी आपल्याला माहिती आहे आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. देन फॅमिली सेंट्रिक अप्रोच असतं कल्चरल व्हॅल्यूजमध्ये, फ्रुगॅलिटी अँड रिसोर्सफुलनेस असते, जुगाड माइंडसेट असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे कल्चरल व्हॅल्यूज काय करत असतात, इंडियन बिझनेसमध्ये मदत करत असतात. कम्युनिटी ओरिएंटेशन, रिलेशनशिप बिल्ड करायचे, हायरार्की ठेवायचे, टॉप सिनियर रिस्पेक्ट करायचे आपल्याला, नवीन चेंजेस वगैरे असतील, चॅलेंजेस असतील त्याला हँडल करायचे, आपले इथिक्स धर्म ठेवायचे, बेस्ट इथिकल प्रॅक्टिसेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळूनच बिझनेस करायचा आपल्याला, फॅमिली सेंट्रिक ठेवायचे, फॅमिली ओन बिझनेस ठेवायचे, ते डॉमिनेट केलं पाहिजे. ठीक आहे. लोक तुमचा बिझनेस तुम्ही करता तर तुमची फॅमिली केली पाहिजे. ठीक आहे. दुसऱ्या फॅमिलीमध्ये घुसता कामा नये. फ्रुगलिटी आहे. ठीक आहे. कमीत कमी रिसोर्सेसमध्ये भारी इन्व्हेशन द्यायचे, बिकॉज इट हॅज अ इम्पॅक्ट. दिस व्हॅल्यूज क्रिएट अ युनिक ब्लेंड ऑफ ट्रॅडिशन विथ modernity, driving sustainable growth and global competitiveness in a business. ठीक आहे. दॅट्स वाय कल्चरल व्हॅल्यूज आर इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथिकल डिसिजन मेकिंग इन्फ्लुएन्स बाय फॅमिली अँड कम्युनिटी. ठीक आहे. इथिकल डिसिजन मेकिंग इज अ प्रोसेस ऑफ चूजिंग ॲक्शन दॅट आर मोरली राईट,
फेअर अँड इन लाईन विथ सोसायटल अँड पर्सनल व्हॅल्यूज. ठीक आहे. फॅमिली अँड कम्युनिटी प्लेज सिग्निफिकंट रोल इन शेपिंग दिस डिसिजन्स. ठीक आहे. तर इथिकल डिसिजन मेकिंग प्रोसेस काय असते, जे आपल्याला गरज आहे बाबा हे पर्टिक्युलर प्रॉब्लेम खूप गरजेचं आहे सॉल्व्ह केला आणि हे राईट आहे. ठीक आहे. कुणावर अन्याय होत नाही आहे. ठीक आहे. हे जस्टिसेबल आहे आणि सोसायटील आणि पर्सनल व्हॅल्यूच्या अलाइनमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्याला इथिकल डिसिजन मेकिंग म्हणू शकता. बघा, इन्फ्लुएन्सेस ऑन फॅमिली काय बघा, कोर व्हॅल्यूज. फॅमिलीज इन्स्टिल बेसिक व्हॅल्यूज लाईक ऑनेस्टी, इंटिग्रिटी, रिस्पेक्ट. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी म्हणजे त्याच्या वरचं. ठीक आहे. ऑनेस्ट आहेत बट तुम्ही कधी कधी लुबाडी करता, दॅट इज नॉट. इंटिग्रिटी म्हणजे प्युअर ऑनेस्टी. ठीक आहे. देन रिस्पेक्ट, सगळ्यांचा आपल्याला मान सन्मान ठेवायचे, विच डायरेक्टली इन्फ्लुएन्स द इथिकल चॉईसेस. ठीक आहे. रोल मॉडेल्स, पॅरेंट्स अँड एल्डर्स सर्व द इथिकल रोल मॉडेल्स, टीचिंग बाय एक्झाम्पल हाऊ टू हँडल डायलेमा. ठीक आहे. देन अकाउंटेबिलिटी बघा, डिसिजन्स आर मेड विथ द सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड ॲक्शन्स आर ऑफन वेड अगेन्स्ट द पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑन फॅमिली रेप्युटेशन अँड रिलेशनशिप. इन्फ्लुएन्स ऑफ कम्युनिटी. ठीक आहे. सोशल नॉर्म्स आहेत बघा, कम्युनिटीज इस्टॅब्लिश shared ethical standards that guide individuals in making decisions that align collective values. ठीक आहे. तर बघा, सोशल नॉर्म्स असतात. ठीक आहे. इन्फ्लुएन्स ऑन कम्युनिटी काय, सोशल नॉर्म्स. आपल्याला सोसायटीमध्ये असंच वागायचे, असंच फॉलो करायचे, ते नॉर्म्स असतात, अनरिटन नॉर्म्स असतात. ठीक आहे. तर कलेक्टिव्ह कुठलं आपण काम करतोय. ठीक आहे. तर समाजाच्या भल्यासाठी काम करायचं, आपल्याला कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. ठीक आहे. सपोर्ट सिस्टीम बनायचे, एकमेकांना फीडबॅक द्यायचे, सपोर्ट करायचे, जेणेकरून इथिकल चॅलेंजेस होणार नाही. ठीक आहे. कन्क्लुजन काय बघा, फॅमिली and community influence decision making by providing values, guidance, and sense of responsibility towards others, fostering decisions that are in harmony with the both personal and collective good. ठीक आहे. तर इथिकल डिसिजन मेकिंग इन्फ्लुएन्स बाय फॅमिली आणि कम्युनिटी होऊ शकते. ठीक आहे. फॅमिलीमध्ये काय कोर व्हॅल्यूज असतात, ऑनेस्टी, इंटिग्रिटी. ठीक आहे. रोल मॉडेल आपले पेरेंट असतात, असं वागलं पाहिजे. अकाउंटेबिलिटी असते, तुम्हाला उत्तर द्यायचं पुढच्याला, तुम्ही काय करताय काय नाही, हे आपल्या फॅमिलीपासून शिकतो. कम्युनिटीपासून कसं शिकतो आपण, आपल्या समाजामध्ये आपली कम्युनिटी ठरवत असते काय रूल फॉलो करायला पाहिजे, सगळ्यांसाठी काहीतरी कॉमन केलं पाहिजे, भलं केलं पाहिजे, एकमेकाला गाईड केलं पाहिजे. ठीक आहे. दॅट इज द कम्युनिटी. अशा प्रकारे आपण इथिकल डिसिजन मेकिंग शिकतो फॅमिलीपासून आणि कम्युनिटीपासून. असं लिहायचं तुम्हाला इन शॉर्ट, आणि त्याचं कन्क्लुजन असं लिहायचं. ठीक आहे. देन बघा, CSR तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं. CSR म्हणजे काय असतं बघा, प्रत्येक कंपनी काही ना काही प्रॉफिट कमवत असते. ठीक आहे. जसे इंडियामध्ये CSR ऍक्ट आहे 2013चा. तर ते ऍक्ट काय सांगितलं, ते कंपनीचं नेटवर्थ 500 करोड आहे किंवा अॅन्युअल रेव्हेन्यू 1000 करोड आहे किंवा नेट प्रॉफिट 5 करोड आहे. तर अशा कंपन्या ॲटलिस्ट 2% ऑफ त्यांचं नेट प्रॉफिट काय करायचं आहे, ओव्हर द लास्ट 3 इयरच्या प्रॉफिटच्या 2% त्यांना CSR ॲक्टिव्हिटीसाठी द्यायचे आहे. आता हे CSR ॲक्टिव्हिटीज काय असतात बघा, एज्युकेशनमध्ये काम करायचे, फंड स्कूलला द्यायचे आहे. ठीक आहे. स्कॉलरशिप द्यायचे, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम करायचे, हेल्थमध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी, डिसीज प्रिव्हेंशन करायसाठी, स्वच्छता सॅनिटेशन ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करायचं आहे. ठीक आहे. देन इन्व्हायरमेंटसाठी, इन्व्हायरमेंटचं बर्डन कमी करायचे, सस्टेनेबल प्रॅक्टिसेस करायचे आहे, ट्री प्लांटेशन करायचे आहे, रिन्युएबल प्रोजेक्ट यूज करायचे आहे. ठीक आहे. ह्या 2% मधून हे कामं करायचे आहेत तुम्हाला. रुरल डेव्हलपमेंट करायचे आहे, कम्युनिटी वेलफेअर करायचे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचे आणि तिथलं लाईव्हलीहूडला सपोर्ट करायचे, पॉवर्टी आणि हंगर कमी करायची, इरॅडिकेट करायचे, फिलॅन्थ्रॉपी करायचे तुम्हाला. ठीक आहे. फिलॅन्थ्रॉपी म्हणजे दान धर्म करायचे. ठीक आहे. तर टाटा ग्रुप, इन्फोसिस, रिलायन्स हे हेवीली इन्व्हेस्ट इन कम्युनिटी वेलफेअर, एज्युकेशन अँड हेल्थ केअर. ठीक आहे. इथिकल कन्सिडरेशन, इंडियन बिझनेसेस ऑफन ब्लेंड ट्रेडिशनल व्हॅल्यूज, कम्युनिटी वेलफेअर, धर्मा अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी विथ मॉडर्न CSR. ठीक आहे. तर अशा प्रकारे इन इंडिया CSR इज अ नॉट लिगल ऑब्लिगेशन बट ऑल्सो रिफ्लेक्शन ऑफ कंपनीज कमिटमेंट टू इथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस. ठीक आहे. तर ह्या CSR मुळे काय होतं, कंपनीज अँड बिझनेसेस काय करतात, रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. कशासाठी, त्यांचं इम्पॅक्ट काय ना काय, तुम्ही बिझनेस करताय तर सोसायटीला काय ना काय छोट्या प्रमाणात हार्म करताय, इन्व्हायरमेंटला हार्म करताय. ठीक आहे. इकॉनॉमिक हार्म करताय. ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यासोबत दुसरे पण फायदे करताय. तुमचं इन्व्हायरमेंटला डिग्रेडेशन करताय, बट तुम्ही इकॉनॉमी वाढवताय, लोकांना जॉब देताय, अशी बी कामं करताय. बट तरी केलं तरी तुम्हाला 2% तुम्हाला तुमच्या प्रॉफिटच्या, नेट प्रॉफिटच्या द्यायचंच आहे. ठीक आहे. तर हे CSR मध्ये येत असतं. त्यानंतर बघा, कधी कधी फॅमिली बिझनेस आणि कम्युनिटी बिझनेस काय होतं, चॅलेंजेस फेस करतात. कशामध्ये, सक्सेशन. आता त्यांचं काय वारीसच नसतो. वारीस नसल्यावर नेक्स्ट जनरेशनमध्ये लिडरशिप कशी फॉलो करायची, पास ऑन करायची, ते त्यांच्याकडे खूप चॅलेंज असतं. कन्फ्लिक्ट इन डिस्प्यूट बघा, इंटरनेट फॅमिली मॅटर असतात. ठीक आहे. कशावरती, डिसिजन मेकिंग, प्रॉफिट शेअरिंग, रोल्स कोण हँडल केलं पाहिजे, काय बिझनेस ऑपरेशन कोण चालवले पाहिजेत, ह्याच्यावरती कन्फ्लिक्ट असतात. ठीक आहे. लिमिटेड प्रोफेशनलिझम, कधी कधी फॅमिलीजला
प्रोफेशनलिझम माहीत नाही, मॉडर्न प्रॅक्टिसेस त्यांना माहीत नसतं. ठीक आहे. डिसिजन आर ड्रिव्हन बाय ट्रॅडिशन अँड पर्सनल प्रेफरन्सेस रादर दॅन प्रोफेशनल एक्सपर्टाईज. त्याच्यामुळे पण क्रिएट होतात प्रॉब्लेम. रिसोर्स कन्स्ट्रेंट. ठीक आहे. फॅमिलीकडे रिसोर्सेस कमी असतात. ठीक आहे. एक्सटर्नल फंडिंग त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ स्लो असते, फ्युअर इन्व्हेस्टमेंट असते. ठीक आहे. देन रेजिस्टन्स टू चेंज. ठीक आहे. त्यांचे डीप रूटेड ट्रॅडिशनल मेथड्स असतात. ठीक आहे. ते मॉडर्न लवकरात लवकर इनोव्हेटिव्ह अप्रोचेस काय करतात, फॉलो नाही करणार, जी की रॅपिडली चेंजिंग आहे. ठीक आहे. लॅक ऑफ क्लिअर गव्हर्नन्स स्ट्रक्चर. कोण काय केलं पाहिजे, कोणाकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे. ते त्यांच्याकडे नसतं. देन मॅनेजिंग ग्रोथ. ॲज द बिझनेस ग्रोथ इट मे फेस चॅलेंजेस इन बॅलन्सिंग फॅमिली और कम्युनिटी इंटरेस्ट विथ नीड फॉर प्रोफेशनल मॅनेजमेंट अँड एक्सपांडेड ऑपरेशनल कॅपॅबिलिटीज. ठीक आहे. ह्या अशा प्रकारे हे आपले चॅलेंजेस फेस करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला सक्सेशन अँड लीडरशिप ट्रान्झिशन इन अ फॅमिली बिझनेसेस. ठीक आहे. सक्सेस अँड लीडरशिप ट्रान्झिशन रेफर्स टू प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग लीडरशिप ओनरशिप रिस्पॉन्सिबिलिटीज फ्रॉम one generation to the next family generation. ठीक आहे. इट इज द क्रिटिकल फेज दॅट इन्शुअर्स कंटिन्युटी अँड लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी ऑफ बिझनेस. ठीक आहे. कंटिन्युअस बिझनेस चालला पाहिजे तुमचा. ठीक आहे. तर कधी कधी ह्याच्यामध्ये सक्सेशन आणि लिडरशिपमध्ये चॅलेंजेस येऊ शकतात. ठीक आहे. आपण जे बघितलेलं आहे, लॅक ऑफ प्रिपेअर्डनेस असेल, कन्फ्लिक्ट असेल. ठीक आहे. सक्सेशन वारिस नसेल. ठीक आहे. इमोशनल टाईज असतील, प्रोफेशनलिझम असेल, अनक्लिअर गव्हर्नन्स स्ट्रक्चर असेल, लॅक ऑफ कॉन्फिडन्स ट्रस्ट असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे पण तुमचे इश्यूज होऊ शकतात. बेस्ट प्रॅक्टिसेस काय, अर्ली प्लॅनिंग. पहिलेच 5-10 वर्ष अगोदर तुम्ही प्लॅनिंग करायची आहे. क्लिअर कम्युनिकेशन ठेवायचं, कोण कुणाला काय काम करायला पाहिजे आणि कोण तुमचं बिझनेस पुढे चालवणार आहे. आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट करायचे, एज्युकेशन करायचे, मेंटरशिप करायचे आणि तुम्हाला एक सिस्टमॅटिक वे करायचं बिझनेस, आणि जेणेकरून त्याला नेसेसरी स्किल्स आणि एक्सपिरियन्स द्यायचे आहे. ठीक आहे. प्रत्येक एम्प्लॉईजला, तुमच्या फॅमिली बिझनेसला, फॅमिली सक्सेसर्सला. ठीक आहे. फॉर्मलाइज गव्हर्नन्स ठेवायचे, बोर्ड ऑफ डायरेक्टर ठेवायचे, ॲडवायझरी कमिटी ठेवायचे. कशासाठी, गायडन्स करण्यासाठी, ट्रान्सपरन्सी इन्श्युअर करण्यासाठी आणि कन्फ्लिक्ट रिड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. इन्व्हॉल्विंग एक्सटर्नल ॲडवायझर्स. कधी कधी तुम्ही बाहेरचे कन्सल्टंट ठेवा, नॉन फॅमिली मेंबर्स. ते पण तुम्हाला एक क्लिअर पर्स्पेक्टिव्ह देतील आणि तुमचा बिझनेस स्मूथली मॅनेज करण्यासाठी मदत करतील. आणि ग्रॅज्युअल ट्रान्झिशन ठेवायचे. ठीक आहे. सडन हँडओव्हर नाही करायचं, तूच सांभाळ बिझनेस आजपासून, नाही. सिस्टमॅटिक त्याला ट्रेनिंग द्या ना, अशा प्रकारे करा जेणेकरून तुम्ही बेस्ट प्रॅक्टिसेस फॉलो करू शकता. ठीक आहे. हे चॅलेंजेस तुम्हाला क्रिएट होणार नाहीत हे फॉलो केलं तर. ठीक आहे. तर तुम्हाला येऊ शकतं ही केस स्टडीज, की बाबा फॅमिलीमध्ये बिझनेस करताय तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे चॅलेंजेस आहेत. तर तुम्ही ते बिझनेस कसं हँडल करा व्यवस्थित, जेणेकरून ते सक्सेस आणि लिडरशिप व्यवस्थित ट्रान्झिशन होईल. तर तुम्ही हे लिहायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा कन्फ्लिक्ट रेझोल्युशन आहे. व्हॉट इज कन्फ्लिक्ट रेझोल्युशन आपल्याला बघा. कन्फ्लिक्ट रेझोल्युशन इज अ प्रोसेस ऑफ रिझॉल्विंग डिस्प्यूट अँड डिसएग्रीमेंट बिटवीन पार्टीज, वेदर इंडिव्हिज्युअल, ग्रुप ऑर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. एकमेकांमध्ये भांडण आहेत, एकमेकाच्या ऑर्गनायझेशनमध्ये भांडणं आहेत, एकमेका कंपनीमध्ये भांडणं आहेत. ठीक आहे. ते भांडणं आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे, त्याच्यामध्ये काय कॉजेस आहेत ते अंडरस्टँड करायचे आहे, कम्युनिकेशन ठेवायचं आहे आणि एक म्युच्युअली ॲग्रीएबल सोल्युशन क्रिएट करायचे आहे, जेणेकरून तुमचं ॲड्रेस काय होणार आहे, शांतीत सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. की अप्रोचेस फॉर कन्फ्लिक्ट रेझोल्युशन. सगळ्यात पहिलं निगोशिएशन करायचं, डायरेक्ट कम्युनिकेशन ठेवायचं बोथ पार्टीमध्ये. काय बाबा तुमचं प्रॉब्लेम, ठीक आहे, असा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही असं करा. एक जण कॉम्प्रोमाइज करा, एक जण हे करा, दोघं बी थोडं कॉम्प्रोमाइज करा. ठीक आहे. जेणेकरून तुमचं मिडल सोल्युशन येईल आणि तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. मेडिएशन, थर्ड पार्टी मेडिएटर काम करू शकता. अरे ऐक मित्र, असं नको करू, असं करा, तुम्ही दोघं जण ऐका, हे करा ते करा. तो मेडिएटर सांगतो असतो. आर्बिट्रेशन काय, थर्ड पार्टी आर्बिटर लिसन टू बोथ साइड्स अँड मेक बाइंडिंग सोल्युशन. या मेडिएशनमध्ये काय असतं, बाइंडिंग सोल्युशन नसतं. तुम्ही असं करा तसं करा, तुम्हाला समजून सांगितलं जातं. आर्बिट्रेशनमध्ये थर्ड पार्टी असते, बट त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, हे जज वगैरे जे असतात बाहेरचे लोक वगैरे, कोर्टात गेलात तुम्ही, ते झालं आर्बिट्रेशन. ठीक आहे. त्याने जे ऐकून घेतात दोघांचं बी, आणि जे चांगलं वाटेल ते देतात, मग तुम्हाला ते फॉलो करावं लागतं. दॅट इज आर्बिट्रेशन. कोलॅबरेशन आहे. ठीक आहे. पार्टीज सोबत बसायचं आहे, वर्क टुगेदर करायचं आणि विन विन सोल्युशन फाइंड आउट करायचे, कॉम्प्रोमाइज करायचे दोघं जणांना, आणि काय कन्फ्लिक्ट होऊ नये म्हणून त्याची बी काळजी घेतली पाहिजे. दॅट इज अवॉइडन्स. दॅट्स वाय यू कॅन अवॉइड द कन्फ्लिक्ट. ठीक आहे. स्टेप्स इन अ कन्फ्लिक्ट रिझोल्युशन बघा. आयडेंटिफाय प्रॉब्लेम करायचे, कम्युनिकेट करायचे व्यवस्थित, एक्सप्लोर द सोल्युशन, काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, ॲग्री ऑन सोल्युशन अँड फॉलोअप, त्याला फॉलो करायचे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, स्टेप्स घेऊ शकता कन्फ्लिक्ट रेझोल्युशन करण्यासाठी. ठीक आहे. बघा, अडॅप्टिंग ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस टू द मॉडर्न बिझनेस. ठीक आहे. ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस टू द मॉडर्न बिझनेसेस इन्व्हॉल्व्स ब्लेंडिंग टाइम ऑनर्ड व्हॅल्यूज विथ कंटेम्पररी स्ट्रॅटेजीज. ठीक आहे. बघा, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन करायचं आपल्याला, युझिंग ई कॉमर्स अँड CRM to reach broader market and streamline operation while maintaining traditional customer relationship. ठीक आहे. तर ट्रॅडिशनली तुम्ही कस्टमर रिलेशनशिप ठेवताय, त्याच्याच बरोबर तुम्ही टेक्नॉलॉजीला इंटिग्रेट करा. ठीक आहे. ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस प्लस मॉडर्न बिझनेस. ठीक आहे. इनोव्हेशन अँड फ्रुगॅलिटी. फ्रुगल इनोव्हेशन्स, रिसोर्स इफिशियंट सोल्युशन,
वाईल प्रिझर्विंग द ट्रॅडिशनल प्रॅक्टिस ऑफ जुगाड फॉर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रॉब्लेम. ठीक आहे, जुगाड बी ठेवायचे, फ्रुगॅलिटी पण ठेवायचे, प्रोफेशनलिझम ठेवायचे, इंट्रोड्युसिंग फॉर्मल गव्हर्नन्स स्ट्रक्चर टू इम्प्रूव्ह अकाउंटेबिलिटी. ठीक आहे, CSR करायचं आपल्याला. ठीक आहे, कम्युनिटी वेलफेअर ट्रॅडिशनल प्रॅक्टिस आहे, तर CSR थ्रू तुम्ही फोकस करायचे सस्टेनेबिलिटी आणि इथिकल सोर्सिंग टू. एम्प्लॉय वेलफेअर करायचं, वर्क लाईफ बॅलन्स द्यायच्या, करिअर डेव्हलपमेंट करायचे विथ मॉडर्न लाईफ. ठीक आहे, मॉडर्न बिझनेससाठी हे तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, किपिंग फॅमिली ओरिएंटेड बिझनेस ॲज अ सेफ. ठीक आहे, देन सस्टेनेबिलिटी, इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस, रिन्युएबल एनर्जी, सस्टेनेबल सोर्सिंग करायचे, जेणेकरून तुम्ही ट्रॅडिशनल लोकल सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिसेसला तसंच जशाच तसं ठेवू शकता. देन ग्लोबल एक्सपान्शन, एक्सपांडिंग टू ग्लोबल मार्केट युजिंग मॉडर्न टूल्स लाईक डिजिटल मार्केटिंग अँड प्रिझर्विंग कोअर व्हॅल्यूज लाईक तुमचं काय इथिकल आहे, सस्टेनेबल आहे, ट्रान्सपरन्सी आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज आहेत तुमच्या. ठीक आहे, अशा प्रकारे रिस्पेक्ट वगैरे तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, कन्क्लुजन, ब्लेंडिंग ट्रॅडिशनल व्हॅल्यूज विथ मॉडर्न बिझनेस टूल्स अँड स्ट्रॅटेजीज हेल्प बिझनेस टू रिमेन कॉम्पिटेटिव्ह, सस्टेनेबल अँड कनेक्टेड टू देअर कम्युनिटीज. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपल्याला ट्रॅडिशनल सोबत मॉडर्न बिझनेसेसला पण काय करायचं, जोडायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस कॉम्पिटेटिव्ह ठेवाल. ठीक आहे, त्याचबरोबर बघा इमर्जिंग ट्रेंड्स आहेत. ठीक आहे, इमर्जिंग ट्रेंड्स अँड देअर इम्पॅक्ट ऑन फॅमिली अँड कम्युनिटी रोल्स. बघा कोणकोणते इमर्जिंग ट्रेंड्स आहेत. बघा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे ट्रेंड. काय, फॅमिली बिझनेस आर एम्ब्रेसिंग डिजिटल टूल्स लाईक ई-कॉमर्स अँड डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, इम्पॅक्ट काय, फॅमिलीज मेंटेन ट्रॅडिशनल व्हॅल्यूज व्हाईल इम्प्रूव्हिंग बिझनेस रीच. ठीक आहे, ट्रॅडिशनल व्हॅल्यूज पण फॉलो करतात, तसंच सोबत ते बिझनेस पण एक्सपांड करतात. फ्रुगल इनोव्हेशन ट्रेंड. काय, फ्रुगल इनोव्हेशन म्हणजे काय, कमीत कमी रिसोर्सेसमध्ये काय क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे. ठीक आहे, इम्पॅक्ट काय, बिझनेसेस कंटिन्यू टू देअर ट्रॅडिशनल रिसोर्सफुलनेस वाईल मीटिंग मॉडर्न मार्केट डिमांड. ठीक आहे, जुगाड करत करत ते तुम्हाला हे करत आहेत की बाबा फ्रुगल इनोव्हेशन पण करा. प्रोफेशनलिझम. ठीक आहे, ट्रान्झिशन इनफॉर्मल फॅमिली बिझनेस टू द प्रोफेशनल अँड स्ट्रक्चर्ड गव्हर्नन्स. ठीक आहे, रिड्यूस फॅमिली कॉन्फ्लिक्ट. देन CSR करायचे, अलाइन विथ मॉडर्न सस्टेनेबिलिटी अँड इथिकल एक्सपेक्टेशन्स. ठीक आहे, देन बघा सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, इको फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवायचे, सर्व्हिसेस बनवायचे. ठीक आहे, लॉंग टर्म इन्व्हायरमेंटल अँड कम्युनिटी हेल्थ मेंटेन कराल. वर्क प्लेस फ्लेक्झिबिलिटी, वर्क आवर्स फ्लेक्झिबल द्यायचे आहेत, एम्प्लॉय वेलफेअर प्रोग्राम ठेवायचे आहेत, जेणेकरून तुमचं वर्कफोर्सचे एक्सपेक्टेशन तुम्ही काय करू शकाल, मॅनेज करू शकाल. ठीक आहे, फॅमिली बिझनेसेस मेंटेन देअर क्लोज नेट कल्चर वाईल अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग टॅलेंट कॉन्ट्रीब्युटिंग टू कम्युनिटी जॉब स्टॅबिलिटी. ठीक आहे, अशा प्रकारे हे तुमचं इमर्जिंग ट्रेंड तुम्ही काय करू शकता, त्याचं फॅमिली आणि कम्युनिटीचं रोल काय आहे बघा त्याच्यावरती, ते तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे, तर हे टेक्नॉलॉजी आहे अँड ग्लोबलायझेशनचे इन्फ्लुअन्स आहे ट्रॅडिशनल प्रॅक्टिसवरती, ते पण बघायचं आपल्याला. ॲटोमेशन अँड इफिशियन्सी, जसं लेबर इंटेन्सिव्ह प्रॅक्टिसेस होते आर रिप्लेस बाय ॲटोमेटेड रोबोट्स वगैरे. ठीक आहे, कशासाठी, कॉस्ट कमी करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि ऑपरेशन स्ट्रीमलाईन करण्यासाठी. ठीक आहे, तर बघा डिजिटल कम्युनिकेशन अँड मार्केटिंग आहे. पहिलं काय, वर्ड ऑफ माउथ होतं तुम्ही. ठीक आहे, फेस टू फेस कम्युनिकेशन होतं, इन्स्ट्रक्शन होतं अगोदर. आता ग्लोबलायझेशनमुळे काय, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही माहिती आहे तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे. ठीक आहे, डेटा ड्रिव्हन झालेलं आहे. ठीक आहे, कंपनी सगळा डेटा वगैरे कलेक्ट करतात, CRM मध्ये टाकतात त्यांच्या. ठीक आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये, आणि त्यांचा परफॉर्मन्स डे बाय डे ट्रॅक करत असतात. ठीक आहे, तर हे अगोदर नव्हतं, आता मॉडर्नमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, टेक्नॉलॉजी आणि ग्लोबलायझेशनमुळे. तर तुम्ही हे टेक्नॉलॉजीचे इन्फ्लुएन्स लिहू शकता. ठीक आहे, कशावरती, ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेसवरती. ठीक आहे, इन्फ्लुएन्स काय, एक्सपांडेड मार्केट रीच भेटले, स्टँडर्डायझेशन झाले तुमचं प्रोडक्ट. ठीक आहे, तर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सर्वाइव्ह करू शकता, आणि कल्चरल एक्सचेंज पण झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं युनिट नंबर 5 एंड झालेलं आहे. इथं इफ यू एनी क्वेरीज यू कॅन आस्क. ठीक आहे, तर तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं प्रत्येक युनिटमधले, आणि तुम्हाला काहीही क्वेश्चन आला तर ह्या पॉईंटमधलंच आन्सर लिहायचं. ठीक आहे, विदाउट विच यू कॅन नॉट राईट. ठीक आहे, प्रत्येकाचं तुम्ही आन्सर लक्षात नाही ठेवू शकत, पाठ नाही करू शकत, तुम्हाला पॉईंट वाईज लक्षात ठेवायचे. काहीही विचारलं तर ह्या नोट्समधलंच येणार आहे. ठीक आहे, ह्याच्या पलीकडे काहीच जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा. इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन ऑलवेज कनेक्ट विथ अस. थँक्यू व्हेरी मच. वी विल मीट इन अनदर सेशन. थँक्यू.